नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 20 धडाकेबाज घोषणा उद्यापासून लागू। 12 डिसेंबर शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। कोकणात बोगस जमीन व्यवहार उघड, 312 एकर जमीन परत मिळणार। रत्नागिरी सिंधुदुर्ग भागात मोठ्या प्रमाणात जमीन फसवणूक प्रकरण समोर येत आहे। तपासात 312 एकर जमीन बोगस कागदपत्रांच्या आधारे विकली गेल्याचे स्पष्ट झाले। नागरिकांनी दिलेल्या तक्रारीनंतर महसूल विभागाने मोठी चौकशी सुरू केली आहे। दोषींवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता असून सरकारने या प्रकरणात हाय प्रायोरिटी दिली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। नाशिकपासून धुळेपर्यंत नवीन औद्योगिक कॉरिडॉर घोषित। राज्य सरकारने आज नाशिक धुळे औद्योगिक महामार्ग प्रकल्पाला मंजुरी देत मोठी घोषणा केली। 112 किमी लांबीच्या या प्रकल्पाच्या 4800 कोटींची गुंतवणूक होणार आहे। 150 पेक्षा अधिक उद्योग स्थापन होतील आणि जवळपास 1 लाख रोजगार निर्माण होण्याचा अंदाज आहे। उत्तर महाराष्ट्रासाठी हा प्रकल्प गेम चेंजर ठरणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। मराठा आरक्षणावर निर्णायक बैठक, सर्वांचे लक्ष। मराठा आरक्षणावरून राज्यात पुन्हा तापलेले वातावरण। सरकार आणि आंदोलक प्रतिनिधी यांच्यात आज महत्त्वाची बैठक होणार आहे। न्यायालयाच्या अटी, मागील निर्णय आणि सर्वसामान्यांना दिलेली आश्वासने यावर सविस्तर चर्चा अपेक्षित आहे। मंत्रिमंडळातही याबाबत विशेष नोंद घेण्यात आली आहे। आंदोलन पुन्हा रस्त्यावर उतरू नये म्हणून सरकार जलद निर्णय घेण्याच्या तयारीत आहे। या बैठकीतून होणारी घोषणा राज्यातील लाखो कुटुंबांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। लाडकी बहीण योजनेत मोठे बदल, अधिक महिलांना लाभ मिळण्याची शक्यता। लाडकी बहीण योजनेत सरकार मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे। अनेक महिलांना लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी राज्यभरातून येत आहेत। पात्रता निकषांमध्ये बदल करून लाभार्थ्यांचे व्याप वाढविण्याचा सरकारचा विचार आहे। आर्थिक स्थितीचा पुरावा, घरातील एकूण उत्पन्न आणि वय निकष बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे। येत्या आठवड्यात महिला व बालविकास विभाग याबाबत प्रस्ताव मांडणार आहे। महिलांना प्रत्यक्ष आर्थिक मदत वाढण्याचा देखील विचार सुरू आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। पुण्यात पुन्हा IT कंपन्यांच्या नोकर भरतीत वाढ, 22,000 नवीन नोकऱ्या। पुण्यातील IT उद्योगात गेल्या काही महिन्यांपासून मंदीचे वातावरण असतानाच पुन्हा एकदा नोकर भरतीत वाढ झाली आहे। शहरातील 18 मोठ्या IT कंपन्यांनी एकूण 22,000 नवीन नोकऱ्यांची घोषणा केली आहे। AI, कोल्ड, सायबर सिक्युरिटी आणि डाटा विभागांमध्ये जास्त भरती होणार आहे। नवीन पदवीधर विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। महाराष्ट्रात विजेचे दर वाढण्याची शक्यता, MSEDCLने प्रस्ताव सादर। राज्यातील एकूण वीज उत्पादन खर्च वाढल्याने MSEDCLने वीज दर वाढीसाठी ERCकडे प्रस्ताव दाखल केला आहे। प्रस्तावानुसार घरगुती ग्राहकांना प्रति युनिट 25 पैशांपर्यंत वाढ लागू होऊ शकते। वाढता कोळसा खर्च, वाहतूक दर आणि देखभाल खर्च यामुळे वाढ आवश्यक असल्याचे MSEDCLचे म्हणणे आहे। जानेवारीत सुनावणी होणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। शिवसेना ठाकरे गटाचा मुंबईत मोर्चा, घरकुल व वीज दराचा प्रश्न ऐरणीवर। गरिबांसाठी घरकुल वितरणाची गती वाढवावी आणि वीज दर वाढ थांबवावी यासाठी शिवसेना ठाकरे गटाने मुंबईत मोर्चा काढला। मोर्चाला हजारोंचा प्रतिसाद मिळाला। पक्षनेते उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका करत जनतेचे हक्क हिरावले जात आहेत असा आरोप केला आहे। सरकारकडून याबाबत निवेदन स्वीकारले गेले असून पुढील आठवड्यात बैठक होणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा।
औरंगाबाद जालना जलसंपदा प्रकल्पाला वेग, 240 कोटींची निधी मंजुरी. औरंगाबाद जालना पाण्याच्या समस्येवर उपाय म्हणून मोठा जलसंपदा प्रकल्प वेगाने राबवला जाणार आहे. राज्य सरकारने 240 कोटी रुपयांची अतिरिक्त निधी मंजुरी दिली आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यास 150 पेक्षा जास्त गावांना वर्षभर शाश्वत पाणीपुरवठा शक्य होणार आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. पालघरमध्ये बेकायदेशीर खाणकामांवर मोठी कारवाई, 19 JCB जप्त. पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू आणि खडी खाणकामांवर प्रशासनाने मोठी कारवाई केली. एकाच दिवशी 19 JCB, 12 ट्रॅक्टर आणि मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करण्यात आले. पर्यावरण विभागानेही या कारवाईचे कौतुक केले. स्थानिक राजकारणी यामागे असल्याचे आरोप विरोधकांनी केले आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. मुंबई ट्रॅफिक सुधारण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर योजना. मुंबई पोलिसांनी शहरातील प्रमुख 5 रस्त्यांवर नवीन ग्रीन कॉरिडॉर प्रणाली लागू केली आहे. आपत्कालीन वाहने, ॲम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड, पोलीस वेळेत पोहोचावीत म्हणून सिग्नल प्रणाली स्वयंचलितपणे हिरवा होईल. या प्रयोगामुळे रुग्णांच्या जीविताची शक्यता 40% वाढणार असल्याचा अंदाज आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. महाराष्ट्रात शाळांसाठी नवीन अभ्यासक्रम, AI आणि फिनॉन्स शिक्षण सुरू. राज्य शालेय शिक्षण विभागाने 8वी ते 10वी विद्यार्थ्यांसाठी नवीन अभ्यासक्रम जाहीर केला आहे. यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिजिटल वित्त शिक्षण, सायबर सुरक्षितता आणि बेसिक कोडिंगचा समावेश करण्यात आला आहे. मुलांना आधुनिक जगाशी जोडण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. पालघरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी नवीन निवासी वसतिगृह. पालघर जिल्ह्यातील आदिवासी मुलांसाठी शिक्षण विभागाने नवीन 800 क्षमतेचे आधुनिक वसतिगृह सुरू केले आहे. विद्यार्थ्यांसाठी वाचनालय, डिजिटल लर्निंग रूम, क्रीडागृह आणि स्वच्छ भोजनाची व्यवस्था. राज्यभरात अशा 20 वसतिगृहांची उभारणी करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनने 60 अनधिकृत बांधकामे पाडली. PMCने आज शहरातील 60 बेकायदेशीर इमारतींवर एकाच दिवशी कारवाई केली. अनेक ठिकाणी कार्यालये, दुकाने आणि घरे नियमांचे उल्लंघन करून बांधली गेली होती. प्रशासनाने 2 आठवड्यापूर्वी नोटीस दिली होती, मात्र प्रतिसाद मिळाला नसल्याने कारवाई केली. यामुळे शहरातील बांधकाम व्यावसायिकांमध्ये खळबळ माजली आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. राज्यातील 52 प्रमुख महामार्गांवर स्पीड कॅमेरे बसवण्याचा निर्णय. वाहतूक विभागाने अपघात कमी करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील 52 प्रमुख महामार्गावर हायटेक स्पीड कॅमेरे बसवले जाणार आहेत. हे कॅमेरे ओव्हरस्पीड, सीट बेल्ट न वापरणे, हेल्मेट नसणे यासारख्या नियमभंगांची तात्काळ नोंद करतील. दंड त्वरित मोबाईलवर पाठवला जाईल. जानेवारीपासून प्रणाली सुरू होणार आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. वर्धा जिल्ह्यात शिक्षण विभागाची मोहीम, 12,000 मुलांना नव्याने शाळेत दाखल. वर्धा जिल्ह्यात शाळेत चला अभियान मोठ्या प्रमाणात राबवण्यात आले. गेल्या 3 महिन्यात 12,000हून अधिक विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत दाखल करण्यात यश आले आहे. अनेक मुली शिक्षण सोडत असल्याचे आढळल्याने महिला शिक्षिका, अंगणवाडी कार्यकर्त्या आणि स्वयंसेवी संस्था मोठ्या प्रमाणात काम करत आहेत. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. मुंबई लोकल सेवेत सुधारणा, 28 नवीन AC लोकल गाड्या सुरू. मुंबईकरांसाठी मोठी बातमी. रेल्वे खात्याने AC लोकल सेवेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील महिन्यात 28 नवीन AC गाड्या धावणार आहेत. गर्दी कमी होणे, सुखकर प्रवास आणि तिकिटांसाठी डिजिटल सुविधा वाढवणे यावर भर देण्यात येणार आहे. सध्या AC सेवेला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. तर ह्या होत्या आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या 20 ब्रेकिंग न्यूज. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा माहितीपूर्ण वाटला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.